हॅलो फ्रेंड्स, पाठक्स मायक्रोबायोलॉजी अकॅडमीत तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. SYBSCच्या सिलेबसला आपण सुरुवात करत आहोत आणि आज हे पहिलं लेक्चर आहे जे आपण अपलोड करणार आहोत, ज्यामध्ये आपण MB301 बेसिक मायक्रोबियल एन्झाइम्स, ठीक आहे, बेसिक मायक्रोबियल एन्झाइम्स अँड मेटाबॉलिझम हे चॅप्टर आपण सुरुवात करत आहोत. या चॅप्टरला बेसिक मायक्रोबियल एन्झाइम अँड मेटाबॉलिझम, ठीक आहे, बेसिक मायक्रोबियल एन्झाइम अँड मेटाबॉलिझम या चॅप्टरला आपण सुरुवात करत आहोत. तर फर्स्ट ऑफ ऑल या ठिकाणी आपण एन्झाइम्सचा स्टडी करणार आहेत. फर्स्ट जे की मायक्रो ऑर्गॅनिझम्समध्ये मेनली जेही काही एन्झाइम्स आपण पाहणार आहोत ते बेसिकली ऑल ऑर्गॅनिझम्समध्ये प्रेझेंट असतात, पण या ठिकाणी मायक्रोबियल एन्झाइम्स, कारण की आपण मायक्रोबायोलॉजीचा सिलेबस स्टडी करत आहोत, तर मायक्रो ऑर्गॅनिझम्समध्ये जे एन्झाइम्स मोस्टली प्रेझेंट असतात त्यांचा आपण स्टडी करणार आहे. तर मेटाबॉलिझम, व्हॉट डज इट मीन बाय मेटाबॉलिझम? ज्याही काही सेल्युलर सेल्समध्ये आपल्या बायोकेमिकल रिॲक्शन्स होत असतात कंटिन्युअसली, ग्लायकोलायसिस, सिट्रिक ॲसिड सायकल झाली किंवा फोटोसिंथेसिस झाली किंवा अदर फॅटी ॲसिड सिंथेसिस, प्रोटीन सिंथेसिस, प्रोटीन ब्रेकडाऊन, कॅटाबॉलिझम ऑफ स्टार्च, ग्लायकोजेन सिंथेसिस, कॅटाबॉलिझम ऑफ ग्लायकोजेन और ॲनाबॉलिझम ऑफ फॅटी ॲसिड्स किंवा प्रोटीन झालं. तर या सगळ्या बायोकेमिकल रिॲक्शन्स ज्या की एव्हरी लिव्हिंग सेलमध्ये कंटिन्युअसली होत असतात, बायोकेमिकल रिॲक्शन्स, त्यांना टुगेदरली आपण ॲनाबॉलिझम प्लस कॅटाबॉलिझम या दोन्हींना एकत्र करून मेटाबॉलिझम ही टर्म येत असते. ज्यामध्ये ॲनाबॉलिझम म्हणजे सिंथेसिस ऑफ बायोमॉलिक्युल्स, ज्याच्यामध्ये छोट्या छोट्या तुकड्यांपासून मोठे मोठे मॉलिक्युल्स तयार केले जातात, जसे की खूप सारे शुगर्स मॉलिक्युल एकत्र येऊन स्टार्च मॉलिक्युल तयार होईल, तर त्याला आपण ॲनाबॉलिझम म्हणू, ॲनाबॉलिक रिॲक्शन म्हणू, ठीक आहे. त्याच प्रकारे समजा जर ग्लुकोजचं ब्रेकडाऊन होऊन ATP प्रोडक्शन होत असेल तर त्याला आपण कॅटाबॉलिझम म्हणू. तर ब्रेकडाऊन ऑफ मॉलिक्युल्स, कॅटाबॉलिझम अँड सिंथेसिस ऑफ मॉलिक्युल्स तयार होण्याच्या प्रोसेसला ॲनाबॉलिझम म्हणतात. तर लेट मी क्लिअर इट फर्स्ट टू यू. कॅटाबॉलिझम म्हणजे ब्रेकडाऊन ऑफ लार्ज मॉलिक्युल्स और मॅक्रो मॉलिक्युल्स. कॅटाबॉलिझम आणि ॲनाबॉलिझम मीन्स सिंथेसिसचा अर्थ काय होतो? तयार होणे. सिंथेसिस ऑफ मॅक्रोमॉलिक्युल्स और सिंथेसिस ऑफ बायोमॉलिक्युल्स, लेट्स से. तर ज्या रिॲक्शन्समध्ये सिंथेसिस होते, प्रोडक्ट तयार होतोय, त्याला आपण ॲनाबॉलिझम म्हणू, आणि ज्यामध्ये ब्रेकडाऊन होतं त्याला आपण कॅटाबॉलिझम म्हणू. यांना टुगेदर जर आपण सगळ्या रिॲक्शन्सला एकत्र करून पाहिलं तर सम ऑफ द टोटल ऑफ रिॲक्शन्स वी कॅन टर्म और कॉल इट ॲज मेटाबॉलिझम, जे की टोटल एव्हरेज और सगळ्या बायोकेमिकल रिॲक्शन्स त्यांना आपण मेटाबॉलिक रिॲक्शन्स किंवा मेटाबॉलिझम म्हणू शकतो. तर क्लिअर झालं मेटाबॉलिझम आणि बेसिक मायक्रोबियल एन्झाइम्स आणि एन्झाइम्सचा स्टडी करणार आहेत आपण. तर या सगळ्या ज्या रिॲक्शन्स पाहिल्या आपण, कॅटाबॉलिझम, ॲनाबॉलिझम, या सगळ्या रिॲक्शन्स एका मेजर टाईपच्या मॉलिक्युल्सवर डिपेंड असतात. ते मॉलिक्युल्स असतात एन्झाइम्स, ठीक आहे. कोणतीही बायोकेमिकल रिॲक्शन्स बघा, ग्लायकोलायसिस बघा, सिट्रिक ॲसिड सायकल बघा, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन बघा, या सगळ्या बायोकेमिकल रिॲक्शन्स मेनली एन्झाइम्सवर डिपेंड असतात. तर एन्झाइम्स काय असतात? तर या लेक्चरमध्ये, या इंट्रोडक्टरी लेक्चरमध्ये आपण सगळ्यात आधी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एन्झाइम्सचं इंट्रोडक्शन आणि एन्झाइम्सच्या प्रॉपर्टीजचा स्टडी करणार आहे, ठीक आहे. तर एन्झाइम्स काय असतात? लेट्स सी फर्स्ट. सो एन्झाइम्स आर द बायोकॅटॅलिस्ट. एन्झाइम्सला काय म्हटलं गेलं आहे? बायोकॅटॅलिस्ट म्हटलं गेलं आहे, बायोकॅटॅलिस्ट. कॅटलिस्टचा अर्थ तुम्हाला माहिती असेल
कॅटॅलिस्टचा अर्थ काय होतो? कॅटॅलिस्ट म्हणजे असा कोणताही कंपाऊंड जो रिॲक्शनचा रेट इन्क्रीज करतोय, रिॲक्शनचा स्पीड इन्क्रीज करतोय. आपण केमिस्ट्रीमध्ये पाहिलंय कॅटॅलिस्ट काय करतो? रिॲक्शनचा रेट वाढवतो, स्पीड वाढवतो. जी रिॲक्शन 2 तासात होणार असेल तिला 2 मिनिटावर घेऊन येतो. एक एक्झाम्पल. तर त्याच प्रकारे बायो कॅटॅलिस्ट म्हणजे असे मॉलिक्युल्स, असे कॅटॅलिस्ट जे लिव्हिंग सेलमध्ये प्रेझेंट असतील. ठीक आहे, वेदर इट इज युनिसेल्युलर और मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम और प्रोकॅरियोटिक और युकॅरियोटिक, सगळ्या प्रकारच्या सेल्समध्ये हे कॅटॅलिस्ट प्रेझेंट असतात जे या सगळ्या बायोकेमिकल रिॲक्शन्सचा स्पीड रेट इन्क्रीज करत असतात किंवा त्या रिॲक्शन्सला फॅसिलिटेट करत असतात, त्यांचा स्पीड वाढवत असतात, ते होण्यासाठी मदत करत असतात. तर त्या मॉलिक्युल्सला म्हणतात बायो कॅटॅलिस्ट किंवा एन्झाईम्स. तर असे मॉलिक्युल्स जे रिॲक्शनचा रेट इन्क्रीज करणारे, त्यांचा स्पीड इन्क्रीज करणारे आणि विदाउट बिंग चेंज इट सेल्फ, पूर्ण रिॲक्शन झाल्यानंतर तो मॉलिक्यूल अनचेंज राहतो, त्याच्यात कुठलाही बदल होत नाही. जसं की एक एक्झाम्पल घेऊ आपण. एन्झाईम्स काय असतात? तर लेट्स से दिस इज एन एन्झाईम. तर बेसिकली मोस्ट ऑफ द टाइम एन्झाईम्स हे प्रोटीन्सने बनलेले असतात. तर मोस्टली एन्झाईम्स आर मेड अप ऑफ प्रोटीन्स. Enzymes are made up of proteins, mostly proteins. There are few exceptions like ribozymes. काही RNA molecules आहेत जे ऍक्ट करतात एन्झाईम सारखं, त्याला आपण रायबोझाइम्स म्हणतो. पण मोस्टली ऑल एन्झाईम्स आर प्रोटीन्स. ठीक आहे, तर सगळे एन्झाईम्स हे प्रोटीन्सने बनलेले असतात एक्सेप्ट फ्यू एक्सेप्शन्स लाईक रायबोझाइम्स. दे आर कॅटॅलायटिक RNA मॉलिक्यूल जो एन्झाईम सारखा काम करेल. पण या ठिकाणी आपण प्रोटीन्सचाच विचार घेणार आहोत. प्रोटीन्स आपल्याला माहिती आहे की प्रोटीन्स हे अमिनो ॲसिड्स पासून बनलेले असतात आणि एन्झाईम्स हे प्रोटीन्स पासून बनलेले असतात. ठीक आहे, तर प्रोटीन्समध्ये अमिनो ॲसिड्स असतील. अमिनो ॲसिड्स काय असतात? असे मॉलिक्युल्स ज्याच्यात अमायनो आणि कार्बॉक्सिल ग्रुप दोन्ही, ॲसिडिक आणि बेसिक ग्रुप दोन्ही प्रेझेंट असतील, म्हणून त्यांना आपण ॲम्फोटेरिक मॉलिक्युल्स म्हणतो. आणि असे खूप सारे अमिनो ॲसिड्स एकत्र येऊन आपल्याला माहिती की पॉलीपेप्टाइड चेन तयार होते. पॉलीपेप्टाइड चेन यासाठी म्हणतात तिला कारण की 2 अमिनो ॲसिड्समध्ये पेप्टाइड बॉन्ड असतो आणि खूप सारे अमिनो ॲसिड्स असतात म्हणून पॉलीपेप्टाइड चेन म्हणतो. ती पॉलीपेप्टाइड चेन फोल्ड होऊन प्रोटीन तयार होत असतो आणि हे सगळे एन्झाईम्स प्रोटीन्सनेच बनलेले असतात. तर एन्झाईम्स आर नथिंग बट प्रोटीन्स विच आर ॲक्टिंग ॲज अ बायो कॅटॅलिस्ट. ठीक आहे, देर आर ऑलवेज रिमेंबर द एक्सेप्शन्स लाईक रायबोझाइम्स. तर let's say this is enzyme made up of this protein and it is having this active site. एन्झाईम वर ऑलवेज एक साईट प्रेझेंट असते, एक जागा प्रेझेंट असते ज्या ठिकाणी आपला सबस्ट्रेट बाइंड करतो. त्या साईटला म्हणतात ऍक्टिव्ह साईट ऑफ दॅट एन्झाईम. सो सपोज दिस इज एन्झाईम अँड दिस इज द ऍक्टिव्ह साईट ऑफ दॅट एन्झाईम. ही एक ऍक्टिव्ह साईट आहे ज्या ठिकाणी एक मॉलिक्यूल बाइंड करणारे, त्या मॉलिक्यूलला म्हटलं जातं सबस्ट्रेट मॉलिक्यूल. त्याचं स्ट्रक्चर आपण वेगळ्या कलरने शो करू. सपोज दिस इज द सबस्ट्रेट. तर ऑलवेज रिमेंबर द एन्झाईम्स अँड सबस्ट्रेट, दीज टू आर ऑलवेज कम्स टुगेदर. कारण की काय, सबस्ट्रेट मॉलिक्यूल हा एन्झाईमला बाइंड करत असतो. सबस्ट्रेट काय आहे मग? सबस्ट्रेट असा एक मॉलिक्यूल आहे जो की एन्झाईम्स द्वारा प्रोडक्टमध्ये कन्वर्ट केला जाईल. तर सबस्ट्रेट इज द मॉलिक्यूल विच बाइंड्स टू द ऍक्टिव्ह साइट ऑफ दॅट एन्झाईम अँड गेट कन्वर्टेड इन टू द प्रोडक्ट. म्हणजे होणार काय रिॲक्शनमध्ये? सपोज हा एक एन्झाईम आहे, एन्झाईमचं नाव आपण लेट्स से दिस इज बीटा गॅलॅक्टोसाइडेज. बीटा गॅलॅक्टोसाइडेज हा एक एन्झाईम घेतला आपण, बीटा गॅलॅक्टोसाइडेज, जो की ऍक्ट करतो लॅक्टोजवर. लॅक्टोज आपल्याला माहिती आहे, लॅक्टोज ही एक शुगर आहे, डायसॅकराइड शुगर आहे, बनलेली असते 2 सब युनिट्स, 2 ग्लुकोज मोनोमर्सने, एक ग्लुकोज आणि गॅलॅक्टोजने. ठीक आहे, तर एक ग्लुकोज असतो, एक गॅलॅक्टोज असतो. डायसॅकराइड 2 ग्लुकोज एकत्र येईल, ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज एकत्र येईल आणि एक लॅक्टोज तयार होईल, जी की एक डायसॅकराइड आहे, शुगर मॉलिक्यूल आहे. तर ती लॅक्टोज
या ॲक्टिव्ह साईटला बाइंड करते या ठिकाणी अशा प्रकारे, एन्झाईमच्या अशा प्रकारे बाइंड करते आणि एन्झाईम त्या लॅक्टोजला कन्वर्ट करून टाकेल ग्लुकोज आणि गॅलॅक्टोजमध्ये, म्हणजे प्रोडक्टमध्ये कन्वर्ट करून टाकेल. तर रिॲक्शनमध्ये आपल्याला माहिती 2 रिॲक्टंट एकत्र येतात आणि एक प्रोडक्ट तयार करतो. पण या ठिकाणी एन्झाईम्सला सबस्ट्रेट बाइंड करतो आणि फक्त सबस्ट्रेट हा प्रोडक्टमध्ये कन्वर्ट होतोय. एन्झाईम रिमेन्स अनचेंज्ड. एन्झाईममध्ये कुठलाही बदल होत नाहीये. म्हणून डेफिनेशनमध्ये पण एन्झाईमच्या असंच म्हटलंय की विदाउट बिईंग चेंज्ड इटसेल्फ. एन्झाईम्समध्ये कुठलाही बदल होत नाही आफ्टर द एंड ऑफ द रिॲक्शन. रिॲक्शनच्या एंड नंतर एन्झाईममध्ये कुठलाही बदल आपल्याला जाणवत नाही. ठीक आहे. तर सबस्ट्रेट जो की लॅक्टोज आहे, एन्झाईम जो की बीटा गॅलॅक्टोसाइडेज आहे. तर लॅक्टोज या ठिकाणी ॲक्टिव्ह साईटला, ॲक्टिव्ह साईट काय आहे, ज्या ठिकाणी सबस्ट्रेट बाइंड करतो तिला ॲक्टिव्ह साईट म्हणतात. तर ती ॲक्टिव्ह साईटला हा सबस्ट्रेट जो की लॅक्टोज आहे या एक्झाम्पलमध्ये तो बाइंड करेल आणि त्या लॅक्टोजला हा एन्झाईम 2 प्रोडक्टमध्ये कन्वर्ट करून टाकेल, जो की ब्रेकडाऊन ऑफ लॅक्टोज झाल्यानंतर आपल्याला एक मिळतो ग्लुकोज मॉलिक्यूल आणि एक मिळतो गॅलॅक्टोज मॉलिक्यूल, जे की 2 मोनोसॅकराइड्स आहेत. एक मिळेल आपल्याला ग्लुकोज आणि एक गॅलॅक्टोज मिळेल. ठीक आहे. तर या ठिकाणी एन्झाईमने काय केलं, या लॅक्टोजचं ब्रेकडाऊन करून टाकलं, लॅक्टोजचे तुकडे करून टाकले आणि लॅक्टोजला कन्वर्ट करून टाकलं ग्लुकोज आणि गॅलॅक्टोजमध्ये आणि नंतर एन्झाईम रिमेन्स अनचेंज. एन्झाईममध्ये कुठलाही बदल झाला नाही. फक्त या ॲक्टिव्ह साईट जी की बीटा गॅलॅक्टोसाइडेज होती, जे त्याने यामधला गॅलॅक्टोसाइड बॉन्ड जो असतो 2 शुगरमधला तो बॉन्ड ब्रेक करून टाकला आणि एक ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज वेगळं करून टाकलं. तर हे एन्झाईमचं एक एक्झाम्पल घेतलं आपण. ॲक्टिव्ह साईट काय आहे, इज द साईट ऑफ दॅट एन्झाईम विच वेअर सबस्ट्रेट जॉईंट्स और बाइंड्स. ठीक आहे. तर एन्झाईम्सवर ऑलवेज ही ॲक्टिव्ह साईट प्रेझेंट असते. तर आतापर्यंत लक्षात आलं असेल की एन्झाईम्स काय असतात, तर आणि कुठे कुठे प्रेझेंट असतात आणि कुठे कुठे रिक्वायर्ड असतात एन्झाईम्स आपल्याला, तेही आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही बायोकेमिकल रिॲक्शन शिकले असाल. ठीक आहे. ज्याही काही बायोकेमिकल, आता ग्लायकोलायसिस तुम्ही शिकलेत. ग्लायकोलायसिसमध्ये 10 स्टेप्स च्या रिॲक्शन्स होतात. ग्लुकोजला फॉस्फेट अटॅच होतो, नंतर त्याला 1,6-bis फॉस्फेटमध्ये कन्वर्ट करतो. असे खूप सिरीज ऑफ रिॲक्शन आणि अल्टिमेटली आपल्याला पायरुवेटचे 2 मॉलिक्युल्स मिळतात. ही ग्लायकोलायसिसची प्रोसेस ज्याच्यात 10 रिॲक्शन्स प्रेझेंट होत्या. त्या 10च्या 10 रिॲक्शन्स 10 वेगवेगळ्या एन्झाईम्सवर डिपेंड होत्या. तर या सगळ्या रिॲक्शन्समध्ये आपल्याला एन्झाईम्स लागत असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर ज्याही काही अदर रिॲक्शन असतील, सिट्रिक ॲसिड सायकल झाली, त्याच्यात पण आपल्याला एन्झाईम्स लागतात. इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनमध्ये पण आपल्याला काही प्रोटीन कॅरियर मॉलिक्युल्स लागतात. ठीक आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी जेही फोटोसिंथेसिस प्रोसेस होत असते प्लांट्समध्ये, त्यामध्ये एन्झाईम्स लागतात. तर एन्झाईम्स युजली सगळ्या बायोकेमिकल ज्याही सेल्समध्ये रिॲक्शन्स होत आहेत त्या प्रत्येक ईच अँड एव्हरी रिॲक्शनमध्ये एन्झाईम्स रिक्वायर्ड असतात आणि त्या प्रत्येक रिॲक्शनला फॅसिलिटेट, त्यांचा रेट इन्क्रीज करत असतात. तर त्यांना आपण एन्झाईम्स म्हणत असतो. ठीक आहे. हे सगळं एन्झाईमचं इंट्रोडक्शन होतं. एन्झाईमच्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या आपण पाहणार आहोत आता. प्रॉपर्टीज ऑफ एन्झाईम्स. तर प्रॉपर्टीजमध्ये मेन प्रॉपर्टीज काय त्यांची आपण पाहिली की दे कंटेन्स द ॲक्टिव्ह साईट और कॅटॅलायटिक साईट पण म्हणतात त्याला. ॲक्टिव्ह साईट इज प्रेझेंट म्हणजे अशी साईट जिथे सबस्ट्रेट बाइंड करेल आणि सबस्ट्रेट प्रोडक्टमध्ये कन्वर्ट केला जाईल. एन्झाईम्स हॅव दिस ॲक्टिव्ह साईट इन दॅम. दे आर लाईक फिजिकल प्रॉपर्टीचा जर विचार केला तर दे आर मेड अप ऑफ प्रोटीन्स मेनली, मोस्टली दे आर मेड अप ऑफ प्रोटीन्स. दे आर सेन्सिटिव्ह टू pH अँड टेम्परेचर ऑल्सो. ते pHला सेन्सिटिव्ह असतात, टेम्परेचरला सुद्धा सेन्सिटिव्ह असतात. हाय टेम्परेचरमध्ये डिनेचर होऊन जातील. जर तुम्ही 100-200 डिग्री सेल्सिअसला जर एन्झाईम्सला ट्रीट करतायत तर एन्झाईम्स डिनेचर होऊन जाणार आहे. त्यांचे सगळे अमिनो ॲसिड्स वेगवेगळे होऊन जातील आणि तुकडे होऊन जातील आणि एन्झाईम नॉन फंक्शनल होऊन जाईल. तर त्यांना काय म्हणू आपण, एन्झाईम्स आर सेन्सिटिव्ह टू टेम्परेचर अँड pH. तुम्ही हाय ॲसिडिक किंवा हाय बेसिक pH मध्ये जर त्यांना ट्रीट करत असाल तर ते डिनेचर होऊन जातील, नॉन फंक्शनल होऊन जातील, काहीच कामाचे नाही राहणार. तर ते
वर्क्स इन दी ऑप्टिमम टेम्परेचर और पीएच. ऑप्टिमम टेम्परेचरचा असा अर्थ होतो की ज्या टेम्परेचरमध्ये किंवा ज्या पीएचमध्ये किंवा टेम्परेचरमध्ये एन्झाईम शोज मॅक्झिमम ॲक्टिव्हिटी, त्या पीएच किंवा टेम्परेचरला आपण ऑप्टिमम टेम्परेचर म्हणतो. ज्या पीएचला किंवा टेम्परेचरला एन्झाईम्स हे मॅक्झिमम ॲक्टिव्हिटी शो करत असतात, त्या पीएच किंवा टेम्परेचरला ऑप्टिमम टेम्परेचर किंवा पीएच म्हणत असतात. आणि प्रत्येक एन्झाईमचा एक ऑप्टिमम पीएच किंवा टेम्परेचर असतो, त्याला तो हायेस्ट ॲक्टिव्हिटी दाखवत असतो. दे आर सेन्सिटिव्ह टू पीएच अँड टेम्परेचर ऑल्सो. दे कंटेन्स दीज ॲक्टिव्ह साइट्स. अजून काय, दे आर सबस्ट्रेट स्पेसिफिक. दे आर स्पेसिफिक टू सबस्ट्रेट. म्हणजे काय अर्थ झाला याचा, की प्रत्येक एन्झाईम हा प्रत्येक सबस्ट्रेटला, एक पर्टिक्युलर टाईपचा एन्झाईम पर्टिक्युलर टाईपच्या सबस्ट्रेटलाच बाइंड करेल. जसं की बीटा गॅलेक्टोसाइडेज आपण पाहिला, बीटा गॅलेक्टोसाइडेज हा लॅक्टोजलाच बाइंड करतो. ठीक आहे, बीटा गॅलेक्टोसाइडेज हा लॅक्टोजलाच बाइंड करतो, दुसऱ्या कोणत्याच एन्झाईम सबस्ट्रेटला बाइंड नाही करणार बीटा गॅलेक्टोसाइडेज. तर तो काय झाला, सबस्ट्रेट स्पेसिफिक झाला, स्पेसिफिक टू दॅट पर्टिक्युलर सबस्ट्रेट ओनली. तर एक पर्टिक्युलर टाईपचा एन्झाईम पर्टिक्युलर टाईपच्या सबस्ट्रेटलाच बाइंड करेल, त्याला स्पेसिफिसिटी ऑफ द सबस्ट्रेट म्हणतात. आणि एन्झाईम्स आर हायली स्पेसिफिक टू देअर सबस्ट्रेट. म्हणजे एक एन्झाईम एकाच सबस्ट्रेटला बाइंड करेल एका वेळेस, आणि तो सबस्ट्रेट एकच प्रकारचा असेल, त्याला सबस्ट्रेट स्पेसिफिसिटी म्हणतात. तर स्पेसिफिक टू देअर सबस्ट्रेट. ठीक आहे. दे रिमेन्स अनचेंज्ड ड्युरिंग रिॲक्शन्स. म्हणजे रिॲक्शनच्या एंडमध्ये आपल्याला एक रॉ, जसा की सुरुवातीला एन्झाईम होता तसाच एन्झाईम आहे, त्यांच्यामध्ये कुठलाही केमिकल चेंज होत नाही. त्याच्यानंतर अजून एन्झाईमच्या जर प्रॉपर्टीजचा विचार केला आपण, लेट मी सी फर्स्ट. मी काही विसरत असेल तर मी त्या पाहून घेतो, की काही राहिलं असेल तर आपण क्लिअर करू. हां, एन्झाईम्सला काही मॉलिक्युल्स बाइंड करतात, जसं की त्यांना आपण म्हणतो कोफॅक्टर्स. तर असे काही मॉलिक्युल्स असतात, नॉन प्रोटीन मॉलिक्युल्स म्हणतो आपण त्यांना नॉन प्रोटीन. आपल्याला माहिती की एन्झाईम्स प्रोटीन्सने बनलेले असतात. तर असे काही नॉन प्रोटीन मॉलिक्युल्स असतात जे एन्झाईम्सला बाइंड करतात. ठीक आहे, आणि एन्झाईम्सला हेल्प करतात रिॲक्शन कॅटॅलिसिस करण्यासाठी. त्या मॉलिक्युल्सला आपण कोफॅक्टर्स म्हणतो. त्याच्यात वेगवेगळे प्रकार आपण पाहणारच आहोत. प्रोस्थेटिक ग्रुप झाले, कोएन्झाईम झाले. दे आर द कोफॅक्टर्स, विच मीन्स दे आर द नॉन प्रोटीन पार्ट ऑफ द एन्झाईम. ठीक आहे, जे बाइंड करतील सबस्ट्रेटला, जे कोफॅक्टर्स बाइंड करतील एन्झाईम्सला आणि एन्झाईम्सला हेल्प करतील. ठीक आहे. देन दे फंक्शन अंडर स्ट्रिक्ट कंडिशन ऑफ टेम्परेचर, जे की आपण क्लिअर केले. तर आय होप हे सगळे प्रॉपर्टीज होत्या. काही प्रॉपर्टीज राहिल्या असतील तर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये क्लिअर करून घेऊ. ठीक आहे. आय होप मी सगळं काही क्लिअर केलं आहे. काही प्रॉपर्टीज राहिल्या असेल तर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये क्लिअर करू. ठीक आहे. एन्झाईम्सचं इंट्रोडक्शन अँड प्रॉपर्टीज ऑफ एन्झाईम्स एवढं इनफ होतं आजसाठी. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये याच्या पुढचे काही टॉपिक स्टडी करू एन्झाईम्सशी रिलेटेड. तुम्हाला जर लेक्चर आवडलं असेल, हेल्पफुल वाटलं असेल तर तुमच्या अदर SY BScच्या विद्यार्थ्यांसोबत, मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि मला चॅनल ग्रो करण्यासाठी हेल्प करा. आपण KBC NMU म्हणजे NMUच्या सिलेबसशी रिलेटेड व्हिडिओज बनवणार आहे आणि पुणे युनिव्हर्सिटीशी रिलेटेड पण आपण व्हिडिओज बनवणार आहेत. म्हणजे ओव्हरऑल सगळे टॉपिक्स कव्हर होऊन जातील. ठीक आहे. तुम्हाला MSc एंट्रन्ससाठी पण हेल्पफुल ठरतील हे व्हिडिओज. त्यामुळे शेअर करा व्हिडिओज तुमच्या फ्रेंड्ससोबत सुद्धा. आणि आपण येत्या काही काळामध्ये सगळ्या टॉपिक्सशी रिलेटेड व्हिडिओ लेक्चर्स तयार करणार आहोत आणि अपलोड करणार आहोत याच चॅनलवर. ठीक आहे. आवडलं असेल लेक्चर तर शेअर करा, लाईक करा आणि कमेंट्समध्ये काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही विचारू शकता. धन्यवाद.